नमस्कार. नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी, नमो कर्मभूमी जिथे त्याच कामी पडो देव माझा नमामि नमामि. परमपवित्र माझ्या या मातृभूमीला प्रथम नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग, स्वतंत्र भारताचे सुजाण नागरिक आणि माझ्या बालमित्रांनो, तुम्हा सर्वांना आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. मी स्वरांजली रुपजी कोरी, इयत्ता 4थी शिकते, जीप शाळा लक्ष्मीनगर. मी आज 26 जानेवारीबद्दल जे 2 शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती आहे. आज आपण येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी एक सोनेरी पहाट झाली आणि आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. पण त्यावेळी आपल्याकडे स्वतःचे संविधान नव्हते. आपल्या देशाने स्वतःचे संविधान तयार करण्यासाठी 28 ऑगस्ट 1947 रोजी एक समिती नेमण्यात आली. या समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना तयार करून ती स्वीकारली व 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला. त्यामुळे संपूर्ण भारत देशात प्रसन्नता निर्माण झाली आणि खऱ्या अर्थाने आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्यामुळे दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. हा आपला राष्ट्रीय सण आहे. तो संपूर्ण भारत देशात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. आपल्याला उज्ज्वल भविष्यासाठी नवे संकल्प केले जातात. हा दिवस आपल्याला प्रेरणा देतो की आपण आपल्या देशाला अधिक सुदृढ, सुखी व समृद्ध बनवले पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा वापर नेहमी देशहितासाठीच केला पाहिजे. शांतता, समता, बंधुता ही मूल्ये आपण जोपासले पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधानाचा नेहमी आदर राखला पाहिजे. हीच खऱ्या अर्थाने आपल्या देशाला मानवंदना असेल. एवढे बोलून मी माझे भाषण संपविते. जय हिंद, जय भारत.